नमस्कार मित्रांनो, लस्ट ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी मनापासून स्वागत करते. बघा, शिक्षक भरतीची वाट बघणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी खूप आनंदाची अशी बातमी आहे. बघा, आता शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी असणार आहे यासंबंधी आज 2 एप्रिल रोजी एक नवा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. मला माहीतच आहे की शिक्षक भरतीची ही प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये पार पाडली जाते. यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा 2 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया होत असते. तर आजच्या शासन निर्णयामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जातात. आता मी आधीच तुम्हाला म्हटलं की सर्वांसाठी गुड न्यूज आहे, शिक्षक भरती करणाऱ्या सर्वांसाठी. तर का बरं? तर बघा, आता आपल्याला जे विथ इंटरव्ह्यूचे जे काही आहे, म्हणजे जे काही नियम आहेत ते सांगितले गेलेले आहेत या GR मध्ये. तर याचा अर्थ की लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे. बघा, विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जातात त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ते स्पष्ट करण्यासंबंधीचा शासन निर्णय आहे. बघा, विथ इंटरव्ह्यूद्वारे जी भरती केली जाते त्यामध्ये आधी जे नियम होते त्यामध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहेत या GR मध्ये, आणि हे बदल खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हा शासन निर्णय सर्व अभियोग्यताधारकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तर शिक्षक भरती प्रक्रिया, विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया कशी असणार आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या भाषेत थोडक्यात बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. पण GR बघायच्या आधीच तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, इथे जे पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होणार आहे विथ इंटरव्ह्यूची, त्यामध्ये पूर्ण म्हणजे इंटरव्ह्यूचा जो फॉर्मॅट आहे तो पूर्णपणे चेंज केलेला आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे बदल केलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, इथे दिलेलं आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवाराची निवड करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धत. इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे. इथे काही तुम्हाला शासनपत्र दिलेले आहेत, प्रस्तावना वाचू शकता. या प्रस्तावनेमध्ये मी ही प्रस्तावना वाचल्यानंतर मला एक महत्त्वाची बाब आढळली की आधी काय होतं, आधी मुलाखत जेव्हा व्हायची तेव्हा एकाच 10 म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवण्यात येत होते. परंतु इथे तुम्ही बघू शकता एकाच 3 हे प्रमाण इथे केलेलं आहे. हे प्रमाण बदलून एकाच 3 केलेलं आहे. म्हणजे इथे जे काही आहे घोडबाजार होत होता तो म्हणजे नियंत्रणात आणण्याचा हा प्रकार आहे. बघा मित्रांनो, जे विद्यार्थी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये लागतात आणि जे विथ इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेमध्ये सामील होतात ते सुद्धा अभ्यास करूनच इथं पोहोचलेले आहेत. खरं तर इथे एकाच एक हेच प्रमाण पाहिजे होतं, परंतु आता आपण एकाच 3 झालं आहे, यावरच समाधान आपल्याला मानावं लागणार आहे. एक सांगावंसं वाटते की हे एकाच 3 हे प्रमाण केल्यामुळे जे खरंच गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत, ज्यांनी मेहनत करून इथं पोहोचलेले आहेत, त्यांना नक्कीच इथे प्राधान्य मिळेल. भरती शासन निर्णय जो आता आपण बघणार आहोत त्यामध्ये खरंच असे चांगले काही बदल केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच गुणवत्ताधारक अभियोग्यताधारकांना न्याय मिळेल. इथे बघू शकता तुम्ही, संपादनुकेचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनात आलेले आहे. आधी जी पद्धत अवलंबली त्यामध्ये हे निदर्शनात आलेलं असल्यास त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवाराची निवड खात्रीशीरपणे होऊ शकते. सबब मुलाखतीचा हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी ही गुणदानाची प्रक्रिया निश्चित केलेली दिसते. तर ही गुणदानाची प्रक्रिया आपण समजून घेऊया. इथे तुम्हाला शासन निर्णय दिलेला आहे. शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णयसुद्धा एकदा बघून घेऊ. बघा, संदर्भ क्रमांक 1 येथे शासनपत्र आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक भरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदवीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी शासन निर्णयाला परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबणे आवश्यक राहील. आता यामध्ये तुम्हाला तुमची मुलाखत किती मार्काची आहे तर मुलाखत आहे 100 गुणांची. हे 100 गुण कसे दिले जातील याचंसुद्धा त्यांनी विभाजन केलेलं आहे. आता इथं दुसरं तुम्हाला सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्या उमेदवाराला 120 मार्क आहे आणि दुसऱ्या उमेदवाराला सुद्धा 120 मार्क आहेत आणि दोघांनाही समसमान गुण प्राप्त झाले तर काय गृहीत धरावं, तर त्यासाठी वयानुसार ज्या उमेदवाराचं वय जास्त त्याला प्राधान्य देण्यात यावे आणि वयसुद्धा समान आलं तर काय करता येईल तर 12वीचे गुण विचारात घ्यावे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे.
उमेदवारांना गुणांकन केलेलं आहे त्या संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विविध प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा नाही याची खातरजमा करायची आहे व नियुक्तीस मान्यता द्यायची आहे. त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 मधील परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदोन्नतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील. आणि हा GR तुम्ही कुठे बघू शकता तर www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर हा GR उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बघा 100 गुणांची विभागणी कशी केल्या जाईल हे एक परिशिष्ट यासोबत जोडलेलं आहे. यामध्ये तुमची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे गुण कसे गृहीत धरले जातील तर कमाल 75 गुण म्हणजे चाचणी परीक्षेत तुम्ही जे अभियोग्यता म्हणजे टेट परीक्षेत जे तुम्हाला मार्क मिळालेले आहेत त्याचे 75% तुम्हाला काढायचे आहेत. मग ते कसे काढायचे समजा एखादा विद्यार्थी आहे त्याला 140 मार्क आहेत 200 पैकी 140 घेतले तर गुणेला 75 करायचे आणि भागेला 200 करायचे म्हणजे तुम्हाला मार्क किती मिळाले 52.5. मग हे मार्क तिथे ॲड केले जातील. नंतर दुसरं काय दिलेलं आहे शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. व्यावसायिक अर्हता म्हणजे काय तर D.Ed, B.Ed, B.Ped, M.Ed यामध्ये हे धरले जाते. याच्यामध्ये जर तुम्ही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर त्याला 5 गुण मिळतील. प्रथम श्रेणीमध्ये जर उत्तीर्ण असल्यास 3 गुण मिळतील. द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास 2 गुण मिळतील. शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता तुमच्याकडे असेल समजा तुमचं D.Ed झालेलं आहे आणि तुम्ही त्या प्रथम म्हणजे 1 ते 5 साठी इलिजिबल आहात आणि तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा 1 ते 5 साठीच होतो आहे परंतु तुमच्याकडे B.Ed सुद्धा आहे किंवा M.Ed आहे किंवा M.A आहे त्याचे तुम्हाला एक्स्ट्राचे 3 गुण मिळतील. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्या काही पदव्या मिळवलेल्या आहेत किंवा तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट असेल तर त्याचे तुम्हाला गुण मिळतील. मग तुमच्यासाठी बोनस मार्क ठरणार आहेत. आता बघा शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. आता तुमची शिफारस ज्या पदासाठी झालेली आहे त्यामध्ये बघा तुम्ही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास तुम्हाला 5 गुण मिळतील. प्रथम श्रेणीमध्ये असाल तर 3 गुण मिळतील. द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 2 गुण मिळतील. आणि पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता इथं जरी असली तुमच्याकडे तरी तुम्हाला काय हे 2 गुण एक्स्ट्राचे मिळणार आहेत. आता इथे तुमचे झाले 90 गुण म्हणजे 90 गुण हे तुमच्याजवळ आता सध्या पण आहेत म्हणजे तुम्ही हे 90 गुण तुम्हाला मिळू शकतात हे तुम्ही सांगू शकता आताच परंतु आधी तसं नव्हतं. आता बघा मुलाखतसाठी फक्त 10 गुण ठेवलेले आहेत आणि ते पण कसे विभागलेले आहेत ते बघा. मुलाखतमध्ये तुमचं संभाषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी 5 गुण दिलेले आहेत आणि अध्यापन कौशल्यासाठी तुम्हाला 5 गुण दिलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता यासाठी 2 गुण दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जर तुमचं पाठ निरीक्षण त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी विषय मांडणी पाठाच्या शैक्षणिक साहित्याचा वापर हे तुम्हाला कोणालाही सांगायची गरज नाही. आपण हे D.Ed आणि B.Ed केलेलं आहे यासाठी 2 गुण आहेत. त्यानंतर आहे पाठामध्ये त्यानंतर तिसरा 1 मार्कासाठी आहे बघा पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग प्रतिसाद पाठाचे यशस्वी पुनरावलोकन अशा प्रकारे हे 5 गुण आहेत. अशा प्रकारे ही तुमची इंटरव्ह्यूची प्रक्रिया राहील. बघा मित्रांनो आताच हा नवीन GR आलेला आहे आणि जे विथ इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत म्हणजे ते बसणार आहेत किंवा आता मेरिटवर आधारित आहे की कोण इंटरव्ह्यूमध्ये बसेल किंवा कोण विदाऊटमध्येच लागेल हे सगळं त्याच्यावर ठरलेलं आहे. परंतु हे खूप चांगली गोष्ट आहे की इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे ती अतिशय पारदर्शकपणे होणार आहे. कारण की जर 90 गुण जर आपल्याला मिळत असतील आपल्याला माहिती आहे की आपल्याला कशामध्ये बोनस मार्क मिळणार आहेत किंवा आपल्याला प्रथम श्रेणीमध्ये पास आहे किंवा द्वितीय श्रेणीमध्ये पास आहे याच्यानुसार हे 90 मार्क आपल्याला ठरणार आहे आणि 10 मार्क फक्त संस्थेवाल्यांकडे दिलेले आहेत. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. बघा हा एक महत्त्वाचा GR मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. या GR विषयी तुमच्या मनात काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला या GR विषयी काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद.